दगडावरून वाहणारं पाणी सुद्धा पूर्ण पाणी ह्या 2 बोर मध्ये ओढलं गेलं जातं. आम्ही टाकून घेतलं पाणी. आता ह्याच्यात कोणी मोटर नाही कोणी टाकीत नाही मॅडम. कसं असतं ती बोलायच्या भाषा असतात. आता जेवढे पाळलेत का त्याच्यावर कुठे जरी कोणी टाकले असेल तरी आम्ही सगळे हिंडून चौकशी करतो. आता त्यांनी बोललेले नसतील कुठं तरी बघितले असेल किती झालेत रिचार्ज शाफ्ट सगळे? आपल्या गोपावडी गावामध्ये 22 रिचार्ज शॉप झालेले आहेत. 22. आणि बंधारे तुमचे किती होते पहिले? बंधारे 4 आहेत आमचे. अटल भूजल मधनं सध्या काय काय काम चालू आहेत आता? अटल भूजल मधून रिचार्ज शॉप 22 झालेले आहेत. तलावाचे एक काम चालू झालेलं आहे, आता प्रगतीपथावर आहे. बर. पुन्हा गॅप चर एक झालेली आहे. त्या चर मध्ये 3 रिचार्ज शॉप पण झालेले आहेत. बर. त्याचा काय फायदा तुम्हाला? आम्हाला आता सध्या सर्वात कमी पाऊस उस्मानाबाद तालुक्यामध्ये झालेला असून आता सोयाबीन भिजवण्यासाठी पूर्ण विहिरी काठाला आलेल्या आहेत. त्याचा फायदा आज सध्या दिसून आलेला आहे. हा आमच्या इथून खाली एक साठवण तलाव आहे. साठवण तलाव भरल्याशिवाय शेजारच्या विहिरीला सुद्धा पाणी फुल येत नव्हतं. आज तिथल्या सुद्धा विहिरी फुल तोंडाला आलेल्या आहेत हा रिचार्ज सॉफ्ट भरल्यामुळं. म्हणून अशी आमची एक कळकळीची विनंती आहे, असेच रिचार्ज सॉफ्ट आणि अजून काही फायदे नाही. आमचा खडकाळ भाग पाषाणाचा भाग आहे. पाषाणाचा भाग असल्यामुळे आत्ताच मॅडमनी सांगितलं आम्हाला की अजून नवीन नवीन काम आहेत, ते काम आपण घेऊ. मी ग्रामपंचायत सदस्य. मला सांगा तुमच्या गावात ड्रिप स्प्रिंकलर किती झालंय? ड्रिप स्प्रिंकलर आमच्या भागात 25% आहे. स्प्रिंकलरसाठी 50% आहे आणि ड्रिप 25% आहे. कमी पाण्यात जास्त उत्पन्न निघालेले. कशा कशाचं? हरभरा आणि सोयाबीन. अजून काय काय पीक असतात? पुन्हा करडी घेताव, कवा ज्वारी घेताव, गहू घेताव, मका घ्यायला होता. दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं. दूध दुभत्या जनावरांसाठी मुरघास बनवताय का? मुरघास नाही पण घास आहेत आमच्याकडे. अच्छा. बनवतात, मुरघास बनवतात. आहे का कोणाचा प्लॅन? आहे, 2-3 जणांनी बनवलं. बर. आता ह्याची निगा कशी ठेवणार ह्या रिचार्ज शाफ्टची? पुढे जाऊन ह्याचं देखभाल दुरुस्ती कशी करणार? देखभाल दुरुस्ती पूर्ण आम्ही गावाले प्रत्येकाच्या रानात आहे, त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करणार. तुम्ही स्वतः करणार? स्वतः करणार. बर. आणि ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल? आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन हा संदेश देणार. बर.